आज आम्ही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येणाऱ्या ज्या इंडस्ट्री आहेत त्यांच्या काही MDना काही मालकांना रत्नागिरीमध्ये बोलवलं होतं आणि उदाहरणार्थ VIT सेमीकंडक्टरचा कारखाना आहे, त्याचे कन्नन आज आले होते. निबे डिफेन्समध्ये जे आहेत त्यांचे गणेश निबे आज आले होते. त्याच्यानंतर योगेश जिंदल जे आहेत, योगेश मंदारे ते पण आले होते. आणि काही नवीन होते, काही जुने जे आमच्यावर MOU झाले ते सगळे MD आलेले होते. आणि एक आज आम्ही निर्णय घेतला की आमच्याकडे जी जमिनीची रिक्वायरमेंट त्यांना आवश्यक आहे की निवेंडी असेल, रीळ असेल, वाटद असेल, मेरवी असेल, या ठिकाणी ज्या ज्या इंडस्ट्री आपल्याला आणायच्या आहेत तर त्यासाठी या सगळ्या उद्योजकांनी त्या जमिनीची पाहणी केली आणि त्यांनी आमच्याकडे प्रपोजल दिलं की कुठं त्यांना इंडस्ट्री करायची आहे, कशा पद्धतीची आहे. परंतु पहिल्यांदाच मला सांगायचं आहे की जी इंडस्ट्री येते ती प्रदूषण विरहित आहे. त्याच्यामुळं पहिला जो मुद्दा चक्रदेव साहेब असतो की आता आल्यानंतर काय होईल, कुठचा वायू सुटेल, काय होईल, असं काहीच नाही. हे सगळ्या ग्रीन प्रोजेक्ट आहेत. त्याच्यामुळं ती चिंता करण्याची काही आवश्यकता नाही. नाही, सगळेच जेवढे VIT असेल, निबेंची जी इंडस्ट्री येते, सगळ्यात महत्त्वाचा भाग असा आहे की आपल्याकडे सी प्लेन सुरू करण्याचा निर्णय आपण घेतला आहे. ते फक्त आता भगवती मंदिराच्या इथे करायचं की भाट्याच्या इथे करायचं, ती जागा स्वतः निबे फायनल करतील आणि त्याच्यानंतर सी प्लेनच्या ज्या काही परवानग्या त्यांना पाहिजेत, कशा मेरिटाईम बोर्डाच्या पाहिजेत, त्या देखील देण्याचा निर्णय आपण घेतला आहे. टार्गेट पुढच्या मार्चपर्यंत सी प्लेन सुरू करण्याच्या संदर्भातला आमचा आज निर्णय झाला आहे. त्याच्यामध्ये 20 सीटरचे ते असेल, 2,000 रुपये त्याचं तिकीट असेल, बाकी सेंट्रल गव्हर्नमेंट बेअर करणार आहे. त्याच्यामुळं तो एक टुरिझमच्या दृष्टीनं एक फार मोठा निर्णय आजच्या बैठकीमध्ये झाला आहे. आणि तो जर प्रयत्न यशस्वी झाला मग ते एकाचं 2 करायचं, 2चे 3 करायचं की हा पुढचा प्रयत्न आमचा राहील. दुसरा, आपण CNGचा एक प्लांट आपण रत्नागिरीमध्ये उभा करतो आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जी गोष्ट आहे, जी आपण घनकचऱ्यावर कायम चर्चा करत आलो की कचऱ्याचं काय होणार आहे, कचऱ्याची विल्हेवाट कशी लावणार आहे, तर रत्नागिरी आणि रत्नागिरीच्या सभोवतालच्या सगळ्या 15-20 ज्या ग्रामपंचायती आहेत ह्याचा कचरा ते उचलून त्याच्यापासनं तो गॅस बनवणार आहेत. दुसरा, आपण भाताची शेती करतो आणि भाताची शेती केल्यानंतर जो पेंडा आपण टाकून देतो त्या पेंड्यावर प्रोसेस करून देखील ते गॅस बनवणार आहेत. आणि अजून जे काही शेतकऱ्यांना पर्याय द्यायचे आहेत ते पर्याय देखील ते देणार आहेत. तशा पद्धतीची लागवड ते करायला लावणार आहेत. त्याच्यामध्ये ते स्वतः कंपनी पुढाकार घेणार आहे आणि तो CNGचा प्लांट तिथे उभा झाल्यानंतर त्याचा सगळ्यात पहिला फायदा हा रत्नागिरीकरांना होणार आहे. कारण मागच्या वेळी जो काय आपला सगळा युद्धाच्या निमित्तानं कशी अडचण झाली तुम्हाला देखील माहिती आहे. पण हे गॅस मॅन्युफॅक्चरिंगच इथं असल्यामुळं ती आपली अडचण दूर होईल आणि कमी किमतीमध्ये आपल्याला गॅस मिळेल. हा एक प्रोजेक्ट इथं होतो आहे. शिप बिल्डिंगचा एक प्रोजेक्ट होतो आहे निबेंचाच. त्याच्यासाठी तरी 2 जागा आता वाटद आणि मेरवी अशा 2 जागा सिलेक्ट केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये जी फायनल होईल ती जागा आपण घेऊन पुढं जाऊ. आणि तिसरा प्रोजेक्ट जो आहे तो ग्रीन स्टील प्रोजेक्ट हा करण्याचा प्रयत्न, एक त्यातला प्लांट राजापूर मतदारसंघामध्ये आणि एक प्लांट जो आहे तो रत्नागिरी मतदारसंघामध्ये. पण ह्याच मतदारसंघामध्ये का, तर त्यांना तिथनं समुद्र देखील जवळ लागतो. हे त्यांना एक्सपोर्ट करायचं असेल किंवा काय करायचं असेल तर हे देखील 2 ग्रीन प्रोजेक्ट आहेत. ते दोन्ही मिळून 7,500 कोटीची, म्हणजे उदाहरणार्थ भंगार झालेल्या गाड्या आहेत, भंगार आपला जो असतो स्टील भंगार असतो त्याच्यावर प्रक्रिया करून स्टील तयार करणं, हे ते प्रोजेक्ट आहेत. त्याच्यामुळं तशा प्रोजेक्टसाठी देखील 7,500 कोटीची इन्व्हेस्टमेंट रत्नागिरीमध्ये करण्याचा निर्णय त्या इंडस्ट्रियलिस्टने घेतलेला आहे. VIT सेमीकंडक्टरच्या बाबतीमध्ये आज आम्ही त्यांना असं प्रपोजल दिलं की तुम्हाला सध्या आवश्यक असलेली जागा तुम्ही वापरा आणि तिथे तुम्ही प्लांट तयार करा. त्यांनी सांगितलं की पुढच्या 2 महिन्यामध्ये आम्ही इन्फ्रास्ट्रक्चरला सुरुवात करणार आहोत. तर अशा पद्धतीनं जिल्ह्यामध्ये येणारे जे प्रोजेक्ट आहेत त्यांची सद्यस्थिती काय आहे हे बघण्यासाठी प्रधान सचिव साहेब देखील आले होते आणि आमचे CO साहेब देखील आले होते.